हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे. सो आज आपण बघणार आहोत 24 नोव्हेंबर 2025 पासून 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत कसं असणार आहे तुमचं आठवडाभराचं राशी भविष्य. प्रत्येक राशीनुसार आपण काढणार आहोत. तर तेव्हा आपण काय काय यूज करणार आहोत, टॅरो कार्डनी जाणून घेणार आहोत घटना काय घडणार आहे, आणि साई टॅरो आणि एंजल्सनी आपण जाणून घेणार की तुमच्यासाठी मेसेज काय आहे त्यांचा. आणि सगळ्यात शेवटी जाणून घेणार आहोत तुमची आवडती सिरीज बुक ऑफ आन्सर्सने की ह्या जेव्हा घटना घडत असणार आहेत तुमच्यासोबत तेव्हा तुमचा एकंदरीतच ॲटिट्यूड त्या सगळ्या सिच्युएशनशी डील करताना कसा असायला हवा. ठीक आहे, सो आपण सुरुवात करतोय. त्याआधी आपण जाणून घेऊया की ह्या टॅरो कार्डने आपण नक्की काय काय कव्हर करणार. आपण नेहमीप्रमाणे तुमचे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर आणि हेल्थ, बिझनेस या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या राशीपासून जी आहे मेष. सो जाणून घेऊया मेष राशीसाठी कसं असणार आहे राशी भविष्य. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, हेल्थ आणि बिझनेस. रिलेशनशिप मध्ये काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत. पार्टनर कडून काही गोष्टींचा तुम्हाला हवे तसं घटना न घडल्यामुळे नात्यांमध्ये थोडा दुरावा येण्याची शक्यता आहे मेष राशीसाठी. फायनान्सेसच्या बाबतीमध्ये कार्ड आलेला आहे नाईट ऑफ पेंटॅकल, जे रिव्हर्स पोझिशन म्हणजे पैसे खर्च होणार आहेत. क्वीन ऑफ सॉर्ट्स आलेला आहे करिअरमध्ये. सो तुम्ही बोलाल त्या शब्दाला अर्थ असेल तर तुम्ही नवीन जॉबसाठी ट्राय करत असाल तर नक्की करा. हेल्थ मध्ये आलेला आहे जरा धारदार वस्तूंपासून स्वतःला जपा, नाहीतर छोटी मोठी का होईना पण त्या शस्त्र धारदार असल्यामुळे कट्स लागण्याची शक्यता आहे. वेल्थच्या बाबतीमध्ये तुम्ही अजूनही तुम्हाला हवे तशी प्रॉपर्टी किंवा तुम्हाला हवे असलेली मालमत्ता जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही या 7 दिवसांमध्ये सुद्धा पुढचं पाऊल उचलणार नाही असं दिसतंय. सो असं होतं मेष राशीसाठी राशी भविष्य. त्या जाणून घेऊया आपली दुसरी रास जी आहे ऋषभ. ऋषभ म्हणजे इंग्लिश मध्ये टोरस. आपण बघूया टोरस राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा. रिलेशनशिप सुंदर, फायनान्सेस, करिअर अँड बिझनेस, हेल्थ आणि वेल्थ. रिलेशनशिप मध्ये एस ऑफ वँड्स आलेला आहे. तो 100% रिलेशनशिप मध्ये खूप छान रिझल्ट मिळणार आहेत तुम्हाला. मनासारखी व्यक्ती आयुष्यामध्ये येईल जर तुम्ही सिंगल असाल तर, आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर मॅरिटल लाईफ या 7 दिवसांमध्ये सुखकर असेल. फायनान्सेस मध्ये खूप जास्त दगदग करताय तुम्ही, ती थोडी थांबवा आणि एक क्षण पॉज घ्या, आराम करा, नाहीतर आजारपण येण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये तुमच्या फॅमिलीपासून तुम्हाला दूर जाण्याचे योग आहेत, म्हणजे कामानिमित्त बाहेर जाण्याचे योग असू शकतात. हेल्थच्या बाबतीमध्ये आलेलं आहे किंग ऑफ कप्स. जे सांगतं की मनातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्यापर्यंत दाबून ठेवल्या होत्या त्या बाहेर पडणार आहेत. थोडासा तुमचं इमोशनल बर्स्ट होण्याची शक्यता आहे. वेल्थच्या बाबतीमध्ये हातातून सध्या अनेक कारणांसाठी पैसे खर्च होण्याची जास्त शक्यता आहे. तर ती काळजी घ्यावी. पैसे सेव्हिंग कसे करता येतील याच्याकडे कल ठेवावा, कारण येणाऱ्या या 7 दिवसांमध्ये पैसे खर्च होणार आहेत. आता आपण बघूया मिथुन राशीसाठी कसा असणार आहे हा आठवडा. रिलेशनशिप, विश्वास ठेवू नका अजिबात रिलेशनशिप मध्ये कोणावरही. रिलेशनशिप नंतर काय होतं आपलं फायनान्सेस, डिसिजन चुकू शकतात. करिअर, स्वतःला थोडंसं पुश करायची गरज आहे. मनासारखी संधी समोरून येईल. जे तुमच्याकडे तुमचे जे काय म्हणतात गुण आहेत त्याच्याशी रिलेटेड नोकरी जी शोधताय तुम्ही तर ती मिळत नाहीये तुम्हाला किती प्रयत्न केले तरी. तर ती या 8 दिवसांमध्ये थोडे तुमचे एफर्ट्स वाढवा, नक्की तुम्हाला त्याच्यामध्ये यश येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर झालं व्यवसायामध्ये दूरदृष्टीचे निर्णय घेतले जाणार नाहीत. यू आर नॉट रेडी टू फेस एनी सिच्युएशन. शांतपणे हा आठवडा घालवावा एवढंच आहे. काही नवीन प्लॅन्स नाही आहेत तुमचे या आठवड्यामध्ये. आणि
हेल्थ मध्ये डोळ्यांशी संबंधित विकार या आठवड्यामध्ये मिथुन राशीच्या लोकांना सतावू शकतात, तेवढी काळजी घ्या. मोबाईल जास्त बघू नका, फक्त माझे व्हिडिओज बघण्यासाठी मोबाईल हातात घ्या. ओके, जोक्सपाट, काळजी घ्या. आता आपली चौथी रास आहे कर्क. कर्क म्हणजे इंग्लिशमध्ये कॅन्सर. कॅन्सर राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर हा कालावधी आपण बघूया. रिलेशनशिप, त्यानंतर काय होतं फायनान्सेस, करिअर, हेल्थ, बिझनेस. रिलेशनशिप मध्ये डॉमिनेटिंग नेचर असणार आहे एका पार्टनरचं, मोस्टली तुमचं, त्यामुळे ते सांभाळा, नाते खराब करू शकतात असं नेचर. फायनान्सेस मध्ये तुम्ही यावेळेला पळ काढाल. तुमचं पूर्ण काय म्हणतात ना, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जे एरवी असतं की पैसा मला कसा वाढवता येईल, माझी वेल्थ कशी वाढवता येईल, त्याच्याकडे न जाता थोडासा पळवाट काढाल तुम्ही. करिअर मध्ये चांगले योग आहेत, नवीन जॉब मिळू शकतो. हेल्थ नो एनी निगेटिव्ह कमेंट, चांगलं आहे. आणि बिझनेसच्या बाबतीमध्ये तुम्ही जे पूर्वी काही भूतकाळामध्ये चांगल्या गोष्टी जमा करून ठेवल्या होत्या, काही घटना तुम्ही केल्या होत्या, म्हणजे काही तुमची ॲडव्हर्टाइजमेंट असेल किंवा तुमचे एफर्ट्स असेल, त्याचा इफेक्ट येऊन या आठवड्यामध्ये तुम्हाला चांगले दिवस बिझनेसला येतील असं दिसतंय. चांगली गोष्ट आहे कर्क राशीच्या लोकांसाठी. आता आपली पुढची रास आहे सिंह. सिंह म्हणजे लिओ. लिओ राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा. रिलेशनशिप, तारेवरची कसरत असणार आहे. फायनान्सेस, योग्य वेळी जर आपण दगदग थांबवली नाही तर आपल्याला जबरदस्तीने आराम करायची वेळ येते, म्हणजे काय येतं, आजारपण येतं. सो दगदग कमी करा, पैसा कुठे जात नाही. रिलेशनशिप, फायनान्स, करिअर. करिअर मध्ये तुम्ही पूर्वी ज्या काही जी काही चांगली कामं करून ठेवली होती, तुमच्या प्रोजेक्टवर काही चांगलं काम केलं असेल किंवा तुमचे रिपोर्ट चांगले असतील, काहीतरी असेल की तुमचं इम्प्रेशन खूप चांगलं पडलं होतं मॅनेजमेंटवरती आणि त्याचं चांगलं फळ तुम्हाला या शेवटच्या वीकेंडमध्ये दिसणार आहे. त्यानंतर आपलं होतं हेल्थ. हेल्थच्या बाबतीमध्ये आहे की इमोशनल लेवलवरती डिस्टर्बन्स असणार आहे, शारीरिक काही नाही. आणि वेल्थच्या बाबतीमध्ये आहे की गेल्या काही दिवसांमध्ये ज्या गोष्टींसाठी पैसे जमा होत नव्हते त्या गोष्टीसाठी अचानक कोणीतरी तुमच्या पाठीशी उभं राहिल्यामुळे तुमच्या मनामध्ये असलेली प्रॉपर्टी किंवा मालमत्ता विकत घेण्यासाठी एक चांगला सपोर्ट मिळेल तुम्हाला असं दिसतंय. बघूया आता कन्या राशीसाठी म्हणजे वर्गोसाठी कसा असणार आहे हा आठवडा 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025. रिलेशनशिप, सुंदर. रिलेशनशिप मध्ये आलंय की तुमच्या मनावरती तुमचा खूप जास्त चांगला कंट्रोल राहील, तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही वेळ काढाल. फायनान्सेस, खूप जास्त सावधान राहा, कारण अचानक काही घटना तुमच्या कानावर येतील ज्याच्यामुळे तुमच्या फायनान्सेस वरती ताण येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर होतं करिअर. देहरफंट आलेला आहे, सो योग्य माणसाचं मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती होईल तुमची. एज्युकेशनचं पण कार्ड आहे, सो तुमच्या प्रोफेशनल ग्रोथसाठी गरजेच्या असलेल्या गोष्टी शिकण्याचं काहीतरी विचार तुम्ही या वीकेंडमध्ये कराल, या वीकमध्ये कराल. ठीक आहे. त्यानंतर होतं हेल्थ आणि त्यानंतर होतं वेल्थ. हेल्थच्या बाबतीमध्ये नो निगेटिव्ह कमेंट, चांगली असणार आहे हेल्थ. थोडासा आळस असेल मुळात. आणि वेल्थच्या बाबतीमध्ये तुम्ही सध्या इतकं जास्त समजा जे कोणी प्रॉपर्टीच्या शोधात असतील, नवीन तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची आहे, तुमची मालमत्ता वाढवायची आहे, तर त्यांच्यासाठी की सध्या यू आर व्हेरी ओपन, म्हणजे दिसेल कोणी कॉल केला की हा प्लॉट अवेलेबल आहे बघायचा का, तर तुम्ही हो म्हणाल. इतक्या लेवलला तुम्ही अवेलेबल असाल या गोष्टींसाठी. पण फायनान्सच्या बाबतीत खतरनाक वालं कार्ड आलेलं आहे आपल्याला, द टॉवरचं, सो काळजी घ्या. कोणताही अविचारीपणा करून कुठेही पैसे गुंतवून बसू नका. नेक्स्ट आपली रास आहे तूळ. तूळ म्हणजे लिब्रा. लिब्रा राशीच्या लोकांसाठी रिलेशनशिप,
कन्फ्युजन क्रिएट करणार आहे पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये काही गोष्टींच्या रिलेटेड विश्वासाला थोडासा तडा जाण्याची शक्यता आहे आणि तोही गैरसमजामुळे. ठीक आहे. फायनान्सेस, क्वीन ऑफ वॅन्स आलेला आहे. तुमच्या म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट कराल त्याच्यामधनं तुम्ही प्रॉफिट कमवाल असं आलेलं आहे. करिअरमध्ये बिनधास्त नवीन जॉबसाठी अप्लाय करा. तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतील, पण हातात असलेला जॉब सोडू नका. हेल्थच्या बाबतीत कार्ड आलेलं आहे जे आपल्याला सांगतं की स्वतःची काळजी घ्यायची गरज आहे. अजूनही तुम्ही जुन्या आजारांमधून रिकवर झालेले नाही आहात. मालमत्ता आणि ह्या संदर्भामध्ये कन्फ्युजन राहील. कुठली प्रॉपर्टी जास्त चांगली, कुठली प्रॉपर्टी वाईट याच्या बाबतीमध्ये विचार करण्यात हा आठवडा तुमचा जाणार आहे असं दिसते. त्यानंतर आपली रास आहे वृश्चिक, म्हणजे इंग्लिशमध्ये स्कॉर्पिओ म्हणतात त्याला. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा ते आपण बघूया. वृश्चिक रास, रिलेशनशिप पुन्हा तेच की एक कन्फ्युजन राहणार आहे तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये. काही गोष्टींवर क्लॅरिटी येणार नाही, गैरसमज होतील. फायनान्सेस, कुठल्या तरी योग्य व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय महत्वाचा निर्णय घेऊ नका. करिअर, हातात दुसरा जॉब नसताना जॉब सोडू नका. जर तुम्ही दुसरीकडे अप्लाय करत असाल तर या स्टेजमध्ये जॉब सोडू नका, आर्थिक चणचण भासेल. हेल्थच्या बाबतीत कोणताही निगेटिव्ह कमेंट नाही. आणि वेल्थच्या बाबतीत नक्कीच तुमच्या मनामध्ये जशी वेल्थ क्रिएशन आहे, प्रॉपर्टी मालमत्ता घेणे आहे, तर त्याचे चांगले योग या आठवड्यामध्ये आहेत असं दिसतंय. सो गो अहेड. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस आहेत. नवीन प्रॉपर्टी खरेदी होईल. धनु राशीच्या लोकांसाठी म्हणजे सॅजिटेरियस लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा. रिलेशनशिप खूप जास्त पॉझिटिव्ह असणार आहे तुम्ही तुमच्या पार्टनरच्या बाबतीत. फायनान्सेस, महत्वाचे निर्णय जे दूरदृष्टीचे घेण्यासारखे असतात ते घेतले जाणार नाहीत तुमच्याकडनं किंवा निर्णय चुकू शकतात. करिअरच्या बाबतीमध्ये हातात जॉब दुसरा नसेल तर आता आहे तो जॉब सोडू नका, नाहीतर आर्थिक अडचणी येतील. हेल्थच्या बाबतीमध्ये धारदार शस्त्रांपासून सावधान राहा आणि कान भरणाऱ्या माणसांपासून पण सावधान राहा. वेल्थच्या बाबतीत क्रिएटिव्ह आयडिया देणार नाहीत. हवे तशी प्रॉपर्टी न मिळाल्यामुळे निर्णय घेण्यामध्ये उशीर होईल असं दिसतंय एकंदरीत. सो हे होतं धनु राशीसाठी. आता आपण बघूया शेवटून तिसरी रास आपली मकर राशीसाठी कसा असणार आहे आठवडा. रिलेशनशिप, पेज ऑफ पेंटॅकल्स आलेला आहे. सो तुम्ही तुमच्या पार्टनरला खूप मनापासून जपाल, त्यांचं मन दुखू देणार नाही. फायनान्समध्ये थोडा पळ काढाल महत्वाचे डिसिजन मेकिंग पासून असं दिसतंय. करिअरमध्ये सुंदर कार्ड आलेलं आहे हॅपी फॅमिलीचं. सो करिअरमध्ये कितीही वर्कलोड असला तरी तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा वेळ देता येणार, त्यामुळे तुम्ही हॅपी असणार आहे. हेल्थमध्ये द मून आलेलं आहे. हे कन्फ्युजन क्रिएट करणारं कार्ड आहे. थोडासा ब्रेन रिलेटेड इश्यूज, अगदीच कन्फ्युजन म्हणता अल्झायमर पर्यंतचे प्रकार होऊ शकतात. सो काळजी घ्या. आणि वेल्थच्या बाबतीमध्ये ही योग्य वेळ नाही कोणत्याही प्रकारची नवीन मालमत्ता घेण्यासाठी, किंवा या आठवड्यात तुम्ही काही नवीन गोष्ट घेतली तरी या कार्डचा ऍडवाइस असा आहे की कुणालाही आता सांगायचं नाहीये. 30 नोव्हेंबरच्या आत तुम्ही कोणतीही महत्वाची गोष्ट विकत घेतली, कार असू दे, म्हणजे घर असू दे, काही बुकिंग जरी केलं असेल तर त्याचा गवगवा करायचा नाही, नाहीतर ते प्लॅन्स कॅन्सल होऊ शकतात असं या कार्डचं आपल्याला ऍडवाइस आहे मकर राशीच्या लोकांसाठी. आता आपण पाहूया कुंभ म्हणजे ॲक्वारियस. कुंभ राशीच्या लोकांसाठी 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 हा आठवडा कसा असणार आहे. कुंभ, रिलेशनशिप, नवीन रिलेशनशिप, न्यू बिगिनिंग. ऑलरेडी तुम्ही मॅरिड असाल तर बेबीसाठी प्लॅन करत असाल तर असं काहीतरी गुड न्यूज तुम्हाला येण्याची शक्यता आहे. चांगलं कार्ड आलेलं आहे. फायनान्सेस मध्ये सेलिब्रेशनचं कार्ड आलेलं आहे. सो चांगले पैसे येतील तुम्हाला तुमच्या बिझनेस मधनं. करिअर मध्ये द हँगमॅन आलेला आहे. याचा अर्थ आहे की एका छोट्याशा गोष्टीने तुम्ही जिथे नोकरी करता तिथे बांधून ठेवले, पण त्याचा अर्थ असाही आहे की तुम्ही खूप जास्त कम्फर्ट झोन मध्ये गेलाय आणि त्यातून बाहेर यायची गरज आहे जर तुम्हाला अजून तुमची
प्रगती करायची असेल तर. हेल्थच्या बाबतीत व्हील ऑफ फॉर्च्यून, सो नो निगेटिव्ह कमेंट्स. आणि वेल्थच्या बाबतीमध्ये अगेन योग्य माहिती जेवढी मिळायला हवी तेवढी माहिती न मिळाल्यामुळे नवीन प्रॉपर्टी खरेदी करू नका किंवा खरेदी केली जाणार नाही. ज्या गोष्टीसाठी तुम्ही थांबला आहात, घर, गाडी, काही पण प्रॉपर्टीसाठी, तर त्यात महत्त्वाचा निर्णय आत्ता घेतला जाणार नाही. शेवटची रास आहे आपली मीन म्हणजे स्पायसेस. सो मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे 24 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर हा कालावधी. रिलेशनशिप मध्येच छान हॅपी फॅमिलीचं कार्ड आलेलं आहे. सो घरात आनंदी वातावरण असेल. मीन राशीच्या लोकांसाठी काहीतरी गुड न्यूज या शेवटच्या आठवड्यामध्ये येणार आहे. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. फायनान्सेस, पैसे खर्च होतील कारण अचानक खर्च येणार आहे. सो इन्व्हेस्टमेंट ॲज सच कुठलीही करू नका, नाहीतर ती चुकू शकते. करिअरमध्ये जस्टिसचं कार्ड आलेलं आहे. सो तुम्ही आजपर्यंत जे काही चांगलं काम केलं त्याचं एक चांगलं फळ मिळणार आहे तुम्हाला. जो इम्बॅलन्स आजपर्यंत झाला होता तो भरून निघणार आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये द लव्हरचं कार्ड रिव्हर्स पोझिशन मध्ये आलंय, विच शोज की इमोशनल पेन मधून तुम्ही जाऊ शकता या आठवड्यामध्ये. आणि वेल्थच्या बाबतीमध्ये क्लॅरिटी न आल्यामुळे दोन पेक्षा जास्त प्रॉपर्टीज तुमच्या समोर, 2 पेक्षा जास्त ऑप्शन्स तुमच्या समोर असल्यामुळे तुम्हाला डिसिजन मेकिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, असं होतं आपलं 12 राशींचं राशी भविष्य. आता आपण बघूया तुमचं आवडतं साई टॅरो. साई टॅरो म्हणजे तुमचे गुरूंचा संदेश काय आहे तुमच्यासाठी या आठवड्यासाठी. 2 कार्ड्स आपण काढणार आहोत. एक ओमनी प्रेझेन्स आलेला आहे आणि एक बी कंटेंट. बाबा इज नॉट कन्स्ट्रेन्ड बाय टाइम और स्पेस, ही विल कम टू एड यू व्हेनेवर यू नीड हिम. बघा, हे कार्ड काय सांगतं की तुम्हाला जेव्हा त्यांची ऍक्च्युली गरज असेल तेव्हा ते कोणत्याही स्वरूपामध्ये तुमची मदत करायला हजर राहतील. बी सॅटिस्फाईड विथ व्हॉट यू हॅव, डू नॉट कोवेट बिलॉंगिंग्स ऑफ अदर. मोह मायेच्या भानगडीत पडू नका. जे तुमच्याकडे आहे त्याच्यात आनंदी राहा. दुसऱ्यांचा हिसकावून तर अजिबातच घेऊ नका, असा संदेश तुम्हाला गुरूंचा आलेला आहे. आता आपण असंच पाहूया तुमच्या एंजल्सचा तुमच्यासाठी काय संदेश आहे. एंजल्सचा संदेश आहे की इम्प्रूव्हिंग हेल्थ आणि लुक फॉर अ साईन. इम्प्रूव्हिंग हेल्थ म्हणजे काय, तुमचं ना स्वतःकडे दुर्लक्ष झालेलं आहे काही दिवसांमध्ये, तर तुम्हाला तुमच्या हेल्थकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आणि दुसरं लुक फॉर अ साईन आलेलं आहे, म्हणजे युनिव्हर्स तुम्हाला काही ना काही संकेत देणार आहे तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भात. तर तुम्ही त्या जर लक्षात घेतल्यात तर तुम्हाला फायदा होईल. आणि रिकव्हरी, एक तर इम्प्रूव्हिंग हेल्थ आणि रिकव्हरी आलेलं आहे. सो डोंट वरी, सगळं व्यवस्थित होणार आहे. चांगली गोष्ट आहे. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. आणि आता आपण बघूया तुमचं आणि काय माझं पण आवडतं बुक ऑफ आन्सर्सची सिरीज बघूया या महिन्यामध्ये. जे कोणी आता शेवटच्या या व्हिडिओ पर्यंत थांबलेत त्यांच्यासाठी ही मजेशीर आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, पहिलंच कार्ड आलेलं आहे वेट. काही गोष्टींमध्ये तुम्ही ना खूप घाईगडबड करताय, तर थांबा, विचार करा, मग निर्णय घ्या. ट्रस्ट युअर ओरिजिनल थॉट. जे तुम्हाला वाटतं ना मनापासनं त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्या दिशेने पावलं टाका. स्टेरलिंग इव्हेंट्स मे ऑकर अ रिझल्ट. सारखं जुन्या गोष्टी काय म्हणतात उगाळत बसू नका, कारण त्याचा काही ना काही रिझल्ट तुमच्या समोर येणार आहे. यू आर शुअर टू हॅव सपोर्ट. कुणाच्या तरी मदतीची गरज लागणार आहे तुम्हाला, आणि त्या गोष्टी घडणार पण आहेत. येस, बट डोंट फोर्स इट. त्या गोष्टी घडणार पण आहेत, पण त्याच्यासाठी ना खूप जास्त आटापिटा करू नका. स्पीकअप अबाउट इट. ज्या गोष्टींबद्दल माहिती काढून घ्यायची आहे तुम्हाला किंवा कोणताही गैरसमज आहे तर त्याच्याबद्दल बोला, मनात नका ठेवू. ठीक आहे. आणि एक्सप्लोर इट विथ प्लेफुल क्युरियोसिटी. जी गोष्ट हाताशी घेतलेली आहे तिचे ना ती काय म्हणतात आनंदाने ती एन्जॉय करा. ही जी प्रोसेस आहे ना, एखादी गोष्ट तुम्ही घेतली आहे करायला तर ती एन्जॉय करा. ही जी जर्नी असेल तुमची ती एन्जॉय करा, असं बुक ऑफ आन्सर्सला म्हणायचं आहे. ऑन दिस गुड नोट आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. आणि थँक्यू. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जर तुम्ही केलं नसेल तर. आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच. बाय बाय.